करण्यासाठी हा प्रचंड मोठा जनसमुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बारामतीच्या दिशेने आला आणि विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानावरती हा अलोट जनसागर आपण बघतोय। महाराष्ट्राला जो धक्का बसलेला आहे त्या धक्क्यातून महाराष्ट्र अजून सावरलेला नाहीये। कार्यकर्त्यांना अजूनही वाटतंय की दादा कुठल्या तरी चॅनलवर यावेत, कॅमेऱ्यासमोर यावेत आणि सांगावं की अरे त्या विमानात मी नव्हतो, अरे बाबांनो हे चुकीचं आहे सगळं, असं सांगावं अशी अपेक्षा आहे। पण काळ निष्ठुर आहे। या निष्ठुर काळानं आज या महाराष्ट्राचे दादा हिरावून घेतलेले आहेत आणि ही भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे। या संपूर्ण गर्दीमध्ये दादांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या या सगळ्यांच्या भावना जाणून घेण्याचा आज आपण दिवसभर प्रयत्न करतोय। अनेकांकडे शब्द नाहीयेत, त्यांना दादांना शब्दात बांधणं कदाचित शक्य नसेल, दादांच्या बद्दल त्यांना बोलणं शक्य नसेल, पण डोळ्यातल्या अश्रूंमध्ये सगळं काही सामावलेलं आहे। डोळ्यातल्या अश्रूंना जो अर्थ आहे तो अर्थ आहे की दादा तुमचं जाणं आम्ही कधीही विसरू शकणार नाही आणि तुमचं जे आमच्या आयुष्यातलं स्थान होतं, ज्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना त्यांनी उभं केलं, ज्या माणसांना उभं केलं, जे नेते घडवले, त्या सगळ्यांना आज निशब्द करून, स्तब्ध करून अजित दादा, महाराष्ट्राचे दादा यांनी आज आपल्या सगळ्यांचा निरोप घेतलाय। सकाळीपासून आता संध्याकाळीपर्यंत जवळपास साधारण 10-11 तासांचा कालावधी लोटलेला आहे, पण अजूनही इतकं तास टीव्हीवर बघितल्यानंतर आणि आम्ही सुद्धा या बारामतीच्या रस्त्यांवरती जेव्हा बघतोय तेव्हा लोकांचा विश्वासच बसत नाहीये की असं काहीतरी घडलेलं आहे। कारण अगदी कालपर्यंत बारामतीमध्ये अजितदादा होते, इथल्या कार्यकर्त्यांशी ते भेटत होते, बोलत होते आणि आज त्यांची ही अकाली जी एक्झिट आहे ती एक्झिट सगळ्यांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे। अजित दादांचं एक वैशिष्ट्य राजकारणाचं हे होतं की त्यांची सकाळ ही प्रशासनाच्या सकाळीच्या आधी, सगळ्यांच्या आधी व्हायची। ते प्रशासनालाही झटकून कामाला लावायचे, पण कदाचित नियतीला सुद्धा हे ठाऊक होतं की अजित दादा कामाला लागलेले असतील आणि आपण याच काळ साधला पाहिजे आणि नियतीनं सुद्धा तोच काळ साधला। आणि आज सकाळी या बारामतीवर जेव्हा विमान कोसळलं, ते विमान नव्हतं तर ते आभाळ कोसळलेलं होतं। अजित पवार यांचं जाणं केवळ बारामती शहरासाठी पोरकं करून जाणारं नाहीये, या महाराष्ट्रातल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यावर ज्यांनी अतोनात प्रेम केलं, अगदी शेतकरी कुटुंबातल्या सुद्धा अनेकांना अजित पवार यांनी आमदार केलं, मंत्री केलं, ज्यांना राजकारणामध्ये संधी दिली, किंवा राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन आपलं एक नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्थापन केलं। या उमद्या नेत्याला निरोप देण्यासाठी साश्रू नयनांनी हा सगळा जो आज आसमंत आहे बारामतीचा, तो सुद्धा कदाचित धाय मुकलून रडतोय अशी परिस्थिती आहे। हे मैदान तुम्ही बघताय, जिकडे नजर जाईल तिकडे कार्यकर्त्यांचा हा जनसागर आहे आणि या जनसागराच्या डोळ्यातले हे अश्रू सांगतायत की या सगळ्यांच्या साठी अजितदादांचं जाणं नेमकं काय आहे। कितीतरी माणसं सकाळपासून गप्प आहेत, बोलत नाहीयेत, याचा अर्थ त्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये की अजितदादा यापुढे आपल्या सोबत नसणार आहेत। खरं तर अजितदादांचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहित होता, ते फटकळ होते, पण त्यांचा शब्द कधी काळजाला टोचला नाही। अजितदादा शिस्तप्रिय होते, वक्तशीर होते, पण अजितदादांच्या पुढे जाताना एक दरारा होता। ही भीती अनामिक भीती नव्हती, तर ती भीती आदरयुक्त भीती होती। दादांना काय आवडतं, दादांना काय आवडत नाही हे त्यांच्या जवळच्या आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहित होतं। दादा जरी कुणावर चिडले तर दादांचं ते चिडणं काय आहे हे कार्यकर्त्याला माहित होतं, त्या नेत्याला माहित होतं। त्यांच्या मनात कधी राग राहत नाही, ते कधीही एखाद्याबद्दल मनात काही ठेवून नाही, जे आहे ते सडेतोड, जे आहे ते खुलेआम, खुल्लमखुल्ला, अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता। जे पोटात तेच ओठात, एकदा शब्द दिला की मग त्या शब्दासाठी काही करून तो पूर्ण करण्याची धमक असणारा नेता म्हणजे अजितदादा। आणि खोटा शब्द देऊन राजकीय प्रक्रियेमध्ये करतो, बघू जमतंय का, अशा पद्धतीनं झुलवत ठेवणं दादांच्या स्वभावात बसत नव्हतं। होतंय तर होतंय, नाही तर नाही, हे असं होतं। आणि त्यामुळेच या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत। अंत्यदर्शन कार्यकर्ते घेत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत ही कोण मंडळी आहेत,
रोज अजितदादांच्या समोर जाणारी, रोज अजितदादांना बघणारी पत्रकार मंडळी बारामतीमधली, पुणे जिल्ह्यातली ही पत्रकार मंडळी आहे. या पत्रकारांकडून आपण दादांचं व्यक्तिमत्व उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर केवळ दादांचं जाणं हे पवार कुटुंबाचं नुकसान नाहीये. अजितदादांचं जाणं केवळ बारामतीचं नुकसान नाहीये. अजितदादांचं जाणं या महाराष्ट्राच्या राजकारणाला निश्चितपणे एक नवं वळण देणारं ठरू शकतं, मोठी राजकीय उलथापालथ करणारं ठरू शकतं. त्याचं कारण असं आहे की अजित पवार यांचा एक पक्ष आहे, आज त्यांचे इतके आमदार आणि त्याचबरोबर खासदार, ह्या सगळ्यांचं मोठं एक वलय असलेला हा इतका मोठा राजकीय नेता जेव्हा आपल्यातनं एक्झिट घेतो, निश्चितपणे त्याचे राजकीय परिणाम होत असतात. राजकीय परिणामांची चर्चा करण्याची ही वेळ नाहीये, पण निश्चितपणे आज त्यांचं जाणं हे किती मोठं आहे, किती मोठा आघात करणार आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत काही मान्यवर पत्रकार आहेत. खरं तर अजितदादांनी अनेक राजकीय धक्के दिले आणि सकाळी सुद्धा त्यांनी अनेक धक्के दिले राजकारणामध्ये, पण आजची सकाळ इतका मोठा धक्का देणारी असेल हे कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. एक पत्रकार म्हणून तुम्ही दादांना खूप जवळून बघितलेलं आहे. आजचं दादांचं जाणं तुमच्यासाठी काय? दादांचा हा धक्का हा फक्त महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांना नाही, तर महाराष्ट्रातले काही मोजके नेते होते, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, की ज्यांना आर आबा असतील, की ज्यांना शेतकऱ्यांची भाषा कळायची, दुधाचा भाव कळायचा, उसाचा भाव कळायचा, सर्व शेतकऱ्यांची भाषा बोलणारं एक नेतृत्व म्हणजे दादा होते. दादा एका दिवसात घडलेले नेतृत्व होते. मी विलास ह्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. 11वी मध्ये असतानापासून आम्ही 5 वर्ष या कॉलेजमध्ये शिकत असताना दादांचं या कॉलेजवरती आणि बारामती परिसरावरती जे प्रेम होतं, म्हणजे सकाळ पण किती वाईट असावी की दादा गेले पण ते पण बारामतीमध्ये गेले. म्हणजे बारामतीवरती म्हणजे एखाद्या माणूस कुटुंबावस्था प्रेम करत नाही, ज्याचं नातं सकाळशी होतं, ज्याचं नातं सकाळी उठून जे कामाची जी पद्धत दादांची सर्व पत्रकारांना माहित आहे, लोकांना माहित आहे की सकाळी पहाटे 5:30 वाजल्यापासून दादा कामाला सुरुवात करत होते आणि प्रत्येक माणसाशी दादाचं एक व्यक्तिगत नातं होतं. आणि अनेक इथं नागरिक आहेत, काटेवाडीतल्या एखाद्या सामान्य माणसाशी पण दादा सहजपणे बोलायचे. एकदा आम्ही असंच दादांना एअरपोर्टला सोडायला चाललो होतो. शिवाजी काळे म्हणून दादांचे फॅमिली मेंबर येतं, त्यांच्या गाडीतून मी चाललो होतो, तर एका बारामतीच्या माणसाने दादांनी गाडीतनं हात केला आणि दादांना त्यांनी नुसतं फोनचाही केलं. त्यांचं नाव काटे होते, तर काटेंना दादांनी स्वतः म्हणले मी मुंबईमध्ये गेलो तुला फोन करतो. आणि आम्ही एअरपोर्टला होतो, बारामती एअरपोर्टला. परत येईपर्यंत दादांचा त्या काटेंना फोन आला आणि दादा अर्धा तास त्यांच्याशी बोलत होते. म्हणजे असं नाही की अनेकांना वाटत होतं की दादा मोठ्या लोकांशी हे होते, तर दादांचं तसं नव्हतं. तर दादा सर्वसामान्य माणसाशी नाळ असणारा, सर्वसामान्यांचे प्रश्न माहीत असणारा. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये एकदा कागद पडलेला आम्ही विद्यार्थ्यांनी पाहिला. आम्ही विद्यार्थी दशेत होतो, 11वी 12वी होतो. कागद उचलावा असं आमचं पण धाडच झालं नाही, पण एवढा मोठा राज्याचा नेता स्वतः पालकमंत्री असताना दादाने तो कागद उचलला आणि सर्व अवाक होऊन बघत होते. कारण दादांना स्वच्छता अतिशय प्रिय होती आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे दादांकडून एक एक गोष्ट शिकण्यासारखी होती. बरोबर, त्यांच्याकडनं राजकारणामध्ये जी दुर्मिळ गोष्टी असतात त्या शिकण्यासारख्या आहेत. माझ्यासोबत असे पत्रकार आहेत ज्यांनी आपल्या पूर्ण पत्रकारितेची कारकीर्द दादांच्या राजकीय कारकिर्दीसोबत जवळून पाहिलेली आहे. व्यक्तिगत अनेक आठवणींचा खजिना प्रत्येकाच्या मनात आहे, तो उलगडण्याचा आपला हा प्रयत्न आज असणार आहे. राजकारणाच्या माध्यमातून म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारणातले दादा तर आम्ही नेहमी पत्रकारांनी दाखवले, पण या राजकारणाच्या पलीकडचे दादा समजून घेण्याचा प्रयत्न आपण या पत्रकारांकडून करूया. न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर पराग करंदीकर सर ज्येष्ठ पत्रकार संपादक आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि या पत्रकारांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत राजकारणा पलीकडचे दादा नेमके कसे होते. मंदार सर, सुरुवातीला मी तुमच्यापासून सुरुवात करेन. त्याचं कारण असं आहे, काही दिवसापूर्वी तुम्ही दादांची मुलाखत घेण्यासाठी पुण्यात आला होता. या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तुम्ही पुण्यात आलात. तुमचा आणि दादांचा बराच स्नेह होता. दादा अनेक गोष्टी, कॅमेऱ्याच्या पलीकडच्या गोष्टी तुमच्याशी अनेकदा बोललेले आहेत, त्यांनी मन मोकळं केलेलं आहे. ह्या कॅमेऱ्याच्या पलीकडचे दादा कसे होते? कॅमेऱ्यावरचे दादा तर आपण दाखवले. विलास, खरं तर जेव्हा अशी एखादी व्यक्ती ज्यावेळेला सोडून जाते त्यावेळेला आपल्या सगळ्या आठवणी ज्या त्या दाटून येतात आणि त्या व्यक्तीचं महात्म्य सुद्धा विविध पद्धतीनं आपण सांगायचा प्रयत्न करत असतो. एक नेता म्हणून अजित पवार हे ज्या पद्धतीनं आपल्याला सातत्यानं दिसत होते त्याच्या पलीकडे, कॅमेऱ्याच्या पलीकडे जसा तू प्रश्न विचारलास, एक अत्यंत लाघवी असं व्यक्तिमत्व होतं. एक अत्यंत जीव लावणारा माणूस त्या एवढ्या मोठ्या सत्तेच्या अवतीभोवती सुद्धा अत्यंत जिवंत होता. नेता के निधन पर राजनीति करके उनका अपमान करना ये बहुत गलत बात है.
राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर ह्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत आणि या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. मंदार सर तुम्ही सांगत होता. आपण Please continue. आता एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं म्हणणं ऐकत होतो. पुन्हा एकदा ऐकूयात ते ज्यावेळेला आपल्या समोर येतील. पण तोपर्यंत विलास जो मुद्दा आपल्याला सांगायचा होता तो हाच होता की राजकारणाच्या आणि सत्तेच्या परिघामध्ये इतका प्रचंड मोठा असलेला सत्ताधीश असा जो नेता होता अजित पवार, तेच अजित पवार ज्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचे, कॅमेऱ्याच्या पलीकडे भेटायचे, त्यावेळेला मात्र अत्यंत एक लाघवी आणि अत्यंत प्रेमळ असा माणूस त्यांच्यात कसा जिवंत होता हे बघायला मिळायचं. अनेकदा त्यांच्यातला तो ओलावा जो आहे तो बघायला मिळायचा. अनेकदा प्रत्यक्षात एखादी गोष्ट त्यांना सांगायची असेल तर अगदी कॉन्व्हॉयसुद्धा मध्ये थांबवून त्यांनी काही वेळेला मंत्रालयाच्या आसपास आपण फिरताना उभे असू तर त्यांनी जाता मंत्रालयाच्या बाहेर कॉन्व्हॉय थांबवून सुद्धा असं आहे, काय चाललंय हे सांगण्याचं त्यांचं एक प्रकारचा प्रयत्न असायचा. खूप हरवणारी असे अजितदादा होते आणि केवळ असंच नव्हतं तर शब्दांचे अत्यंत पक्के, शब्दांना अत्यंत महत्त्व, स्वतःच्या शब्दाला अत्यंत महत्त्व देणारा असा हा नेता होता. आणि जर त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला, मी आपल्या सर्वांना विनंती करतो थोडं शांत राहा. सगळ्यांना दादांचं दर्शन करायची वेळ मिळेल. स्टेजच्या मागचे सगळेच बाळमती करायला माझी एक विनंती आहे. राजकीय घराण्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे सुद्धा एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि निश्चित विलास, सगळ्यात महत्त्वाचा अगदी थोडक्यात मुद्दा सांगायचा तो हाच आहे की जेव्हा आपल्याला शेवटची मुलाखत आता निवडणुकांच्या, महापालिका निवडणुकांच्या पूर्वी त्यांनी दिली होती, त्या मुलाखतीची वेळच त्यांची बघणं, त्यांनी सकाळी वेळ 6 वाजता आपल्याला दिलेली होती. रात्री 3:30 वाजता ते 3:30-4 वाजता ते पुण्यामध्ये आले होते आणि 3:30 वाजता आल्यानंतर सुद्धा त्यांनी 6 वाजता ते स्वतः तयार होते. नुसते तयार नव्हते तर त्यांनी 6 वाजता आल्यावरती विचारपूस केली की तुमची तयारी झाली का, आणि तातडीने ते त्या मुलाखतीत आपल्या कॅमेरासमोर सादर झाले होते. तेवढेच फ्रेश होते. थोड्या वेळापुरता त्यांनी सगळ्यांची विचारपूस केली, खाऊन पिऊन काय आलात का हे सगळं विचारलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या मुलाखतीमध्ये नेमकं मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. इतका उमदा, इतका मोठ्या मनाचा असा हा नेता जर आपण आज गमावला आहे तर त्याची म्हणून एक जी काय कारणमीमांसा आहे ती आपण करायला हवी, कारण ह्याचे खूप मोठे पडसाद असणार आहेत राज्याच्या राजकारणामध्ये. मला असं वाटतं की आणखीन थोड्या वेळाने आपण ह्या सगळ्या विषयावरती बोलूयात. पण खरंच आज अत्यंत अघटित घडलंय यात काही शंका नाही. सर मंदार सर, मी आज जेव्हा या पुणे जिल्ह्यात प्रवेश केला तेव्हापासून, मुंबईत होतो तेव्हापासून आणि बारामती आलो तेव्हापासूनची एक भावना सांगतो. म्हणजे आपण बुद्धिबळाचा असा पट मांडावा, बुद्धिबळाचा खेळ सुरू व्हावा आणि अगदी त्याच वेळेस आपला प्रधान जावा. त्यानंतर जी परिस्थिती होते ना ती परिस्थिती. विलास पुन्हा एकदा थोडंसं आपण 2 मिनिटं पाहूयात. तिकडे अक्षरशः बळाचा वापर करावा लागतोय पोलीस दलाला. संपूर्ण जो तिथला जो चाहता वर्ग आहे अजितदादांचा, त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत आणि त्या अनावर भावना घेऊन ते सगळे अजितदादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आसुसलेले आहेत आणि त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये विनंती केली जाते. स्वतः जय पवार सामोरे गेलेत ह्या संपूर्ण तिथल्या जनसमुदायाला. आणि त्या संदर्भात आपण पुन्हा एकदा राहुल जोरी आपले प्रतिनिधी सोबत आहेत. राहुल, काय घडतंय तिकडे? अगदी खरं तर ज्या पद्धतीनं आकस्मिक मृत्यू दादांवर हा ओढवला गेला आणि त्यानंतर फक्त बारामतीतच नाही तर राज्यभरात दुःखाची लाट जी आहे त्याचे पडसाद नक्कीच बारामती देखील दिसत आहेत. मंदार सर, आपण अनेकदा बघितलंय की राजकारणी, खास करून ज्यावेळी अशा पद्धतीने मृत्यू होतो त्यावेळी सगळ्यांच्याच नशिबात एवढं अश्रूंचं साभार दान पडत नाही. मात्र अजित पवार यांच्या नशिबात ते दिसतंय. प्रत्येक जणाचं इथलं वातावरण जर बघितलं तर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. तिथे आता मला असं वाटतं की काहीतरी संपूर्ण तिथल्या जनसमुदायाला रोखण्यासाठी पोलीस सुद्धा थोडा बळाचा वापर करताना दिसत आहेत. काय घडतंय तिकडे?
अगदी खरं तर ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती आज सकाळी जशी घटना घडली, अनेकांनी राज्यभरातनं अनेक दादांचे कार्यकर्ते जे आहेत ते बारामतीकडे निघाले होते आणि बारामती मधलं विद्याप्रतिष्ठान जे ग्राउंड जे आहे खरं तर खूप मोठं असं हे ग्राउंड होतं, मात्र या जनता समुदायापुढे अतिशय थोडंसं हे ग्राउंड पडतंय. दोन्ही बाजूने रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आले होते. एकच दिशा ज्या ठिकाणी दादांचं पार्थिव शरीर ज्या ठिकाणाहून नेलं गेलं त्या ठिकाणी मात्र काही ठिकाणी पोलीस बळाचा वापर करावा लागतोय, कारण अतिशय मर्यादित जागा आहे आणि याच ठिकाणून शरद पवार हे देखील काही वेळातच या ठिकाणी पोहोचतायत. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे देखील आत्ताच या ठिकाणाहून पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत बघितलं तर फक्त राजकारणीच नाही तर सामान्य माणूस जो की दादांचा एक वैयक्तिक चाहता होता, भलेही तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसेल, राजकारणात नसेल, मात्र तरी देखील दादांची स्वतःची एक ओळख, त्यांची राजकीय शैली आणि काम करण्याची पद्धत यामुळे प्रत्येक जण जो जुळला गेलेला होता तो प्रत्येक जण इथं त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचतोय. अर्थात गर्दीचा ओघ जो आहे तो कुठेही थांबताना दिसत नाहीये आणि आता म्हणजे खरं तर 4 वाजल्यापासून या सगळ्या पार्थिव दर्शनासाठी लोकांची रांग लागायला सुरुवात झाली होती. आत्ता मात्र अचानक गर्दी वाढलेली आहे आणि जवळपास इथून पुढे देखील काही तास अशीच परिस्थिती राहील. ज्या पद्धतीने आपण बघतोय की फक्त राजकारणीच नाही तर प्रत्येक जण दादांच्या अंतिम दर्शनासाठी इथं पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मंदार सर. पराग करंदीकर सुद्धा तुमचे संपादक निश्चितपणे नक्की विद्या प्रतिष्ठानच्या अगदी बाजूला ते मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये अक्षरशः जनसागर उसळलेला आहे. आम्ही जेव्हा तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला 1 तास लागला आम्हाला गर्दीतून जाताना. महिला आहेत, लहान मुलं आहेत, प्रत्येक जण बारामतीकर आज चुली पेटलेल्या नाहीयेत बारामतीत काय महाराष्ट्राच्या अनेक घरांमध्ये प्रत्येकाला दादांचं दर्शन घ्यायचंय. तो धक्क्यात आहे, मानसिक धक्क्यात आता तिथं आहे आणि गर्दी प्रचंड उसळलेली आहे. पोलिसांची तारेवरची कसरत आहे, कारण पोलिसांना बळाचा नीट वापर पण करता येत नाही, कारण दुःखाचा हा प्रसंग आहे आणि चेंगराचेंगरी होऊ नये याची सुद्धा पोलिसांना काळजी घ्यायची. पोलीस खूप मोठ्या धर्मसंकटात आहेत आणि परिस्थिती निश्चितपणे ते चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. पण पराग करंदीकर सर आपल्या सोबत आहेत, इथेही काय पत्रकार आहेत. करंदीकर सर, दादा जे स्क्रीनवर आपल्याला दिसले गेली 40 वर्ष, जे वर्तमानपत्रात दिसले, जे महाराष्ट्राला दिसले, त्याच्या पलीकडचे दादा तुम्हाला माहीत आहेत. हे दादा कसे होते, जे दिसले तसे होते की त्याच्या पलीकडे आणखी वेगळे दादा होते? नाही विलास, अजित पवार हे एक अजब रसायन होतं असं म्हणावं लागेल. अजित पवार हे राजकारणी म्हणून एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. साधारण पलीकडचा एक माणूस, अशा 2 गोष्टी मी सातत्याने गेली 35 वर्ष बघत आलोय आणि मला त्यांच्यातला माणूस नेहमी खूप मोठा वाटला. राजकारणामध्ये तुम्हाला अनेक तडजोडी करायला लागतात, तुम्ही अनेक तडजोडी करता. राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुकांचं राजकारण वेगळं असतं, पण त्याही पलीकडे जाऊन एखाद्या माणसाला मदत करण्याची जी इच्छा असते ती मात्र कायम राहते. आणि अजित पवारांच्या या 35 वर्षाच्या 36 वर्षाच्या माझ्या बघण्यामध्ये असे अनेक प्रसंग सांगता येतील की जिथे अजित पवारांनी कळत नकळत कोणाला सांगता न सांगता हस्ते परहस्ते इतकी मदत केली आहे, इतक्या लोकांना मदत केली आहे की जे अनेकदा ते कधीच प्रसिद्धीसाठी केलेलं नाही, तर ते कदाचित स्वतःतला माणूस पण जिवंत ठेवण्यासाठी केली. पण असे अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यामुळे अजित पवारांमधला माणूस खूप मोठा होता हे अधोरेखित होत गेलं. काय नक्की पराग, तुम्ही जसं म्हटलात की 3 दशकं त्यांची एकूण कामगिरी आणि कार्यकाळ बघितलेला आहे. अजितदादांचं व्यक्तिमत्व, अजितदादांचं एकूण जे राजकारण होतं याबद्दल मतमतांतर असू शकतात, पण त्याबरोबरीनं अजितदादांच्या नसण्यानं तुम्हाला असं वाटतं का की येणाऱ्या काळातला जो एक समतोल होता राजकारणातला, एक प्रकारचा जो एक तोल होता, तो तोलसुद्धा बिघडणार आहे? त्या ताकदीचा नेता नसणं हे सुद्धा या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठं एक पोकळी, खऱ्या अर्थाने एक पोकळी असल्याचं लक्षण असणार आहे. नाही, येस मंदार, नक्की. गेल्या 3 दशकांमध्ये पुण्याला, पश्चिम महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राला अजित पवार असण्याची एक सवय होती.
पुण्याचं दुर्दैव असं आहे बघा, गेल्या 3 दशकांमध्ये पुण्याचे 3 कारभारी बघितले. पहिल्यांदा सुरेश कलमाडी, नंतर अजित पवार आणि शेवटच्या काळात गिरीश बापट. हम्म. आणि हे तिन्ही कारभारी गेल्या 2 वर्षामध्ये पुण्यातनं काळाच्या पडद्याआड गेलेत. आज अजित पवारांची एक्झिट ही एक खूप मोठी पोकळी तयार करणारी आहे पुण्यामधले. मी पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे असं स्पेसिफिक म्हणतोय कारण त्यांचं कार्यक्षेत्र कायम ते राहिलंय. तर पुण्यामध्ये आता नेतृत्व कुठल्याच राजकीय पक्षाकडे तेवढं सक्षम नेतृत्व, तेवढी सखोल जाण असणारं नेतृत्व आता राहिलेलं नाही. त्यामुळे राजकारण तर फिरेलच. 360 अंशात हे पूर्ण गिरकी घेणारं राजकारण ठरणार आहे. आणि पुण्याला त्याचा पर्टिक्युलरली जास्त फटका बसेल कारण अजित पवार आता नसतील आणि जे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी जी धडाडी लागते, जी एक समज लागते, ती असणारा नेता आता तयार व्हायला परत दशकं जातात. त्यामुळे खूप मोठी पोकळी ही जाणवत राहील असं मला वाटतं. नक्की. विलास, आपण पुन्हा विलासकडे जाऊया. विलास, मंदार सर, माझ्यासोबत काही जे पत्रकार आहेत, आपण त्यांच्या पण भावना जाणून घेऊया. बारामतीतले आणि पुण्यातले हे सगळे पत्रकार आहेत. दादांचं हे जाणं आहे त्याचे काय राजकीय परिणाम संभवतात पुढच्या काळामध्ये, केवळ हे बारामतीसाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या अनुषंगानं काय विचार करतात? आज खरं तर संजय राऊतांनी एक चांगला शब्द वापरला की अजित पवारांशिवाय महाराष्ट्र राजकारण बेचव आहे. म्हणजे इथून पुढे खरं कल्पनाच करत नाही की अजित पवार ह्या सगळ्या जे राजकीय घडामोडी आहेत त्याच्यात नसणार आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी अवस्था आहे, खरं तर आज एक निर्णायक टप्प्यावर हा पक्ष होता की 2 पक्ष वेगळे झाले होते आणि ते कुठेतरी आता एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अशा पद्धतीत ते सगळं निर्णय काय जे करणार होते ते अजित पवार करणार होते आणि तेच पक्षाला कुठेतरी तर त्या पक्षाचं खरं पुढाकारातूनच एकत्रीकरण सुरू झालं, त्यांच्या पुढाकारातून नेतृत्व होतं आणि तेच खरं म्हणजे पुढचे आपण 10, 15, 20 वर्षाचा विचार केला तर खरं अजित पवारच हे पक्ष चालू शकत होतं. ह्या पक्ष फुटीनंतर सिद्ध झालं होतं. आता ह्या पक्षाला नेतृत्व कोण हा पक्ष चालवणार, एवढे 40 आमदार, 10 खासदार त्यांचे एकत्रित, तर फार मोठं एकदम म्हणजे असं भीषण चित्र आहे की काळाकुट्ट अंधार आहे. जसं आता इथं दाटलंय की राजकारणात एक विरोधी पक्ष जरी अजित पवार महायुतीत असली तरी एक खमकी भूमिका घेणारा, जिथं चुकतंय म्हणजे पुणे महापालिका आणि आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत हे प्रकर्षाने बघितलं की जिथं चुकते त्यांनी व्यक्तिशः टीका कुठेही केली नाही, पण तिथल्या कारभारावर त्यांनी सडेतोडपणे हे व्यक्त केलं की जे धाडस आज कुठलाही नेता दाखवू शकत नाही ते अजित पवारांनी दाखवलं. कामाच्या बाबत त्यांनी तर एक स्वतःची ओळखच करून दिली होती. अशा पद्धतीने आपला पत्रकार म्हणून अनेक राजकीय नेत्यांशी फार संबंध येतो. किती राजकीय नेते डुप्लिकेट असतात, प्रत्यक्षात वागतात एक, कृतीत एक असतं आणि खरं त्यांना विकास कामांचं किती देणं घेणं असते आपल्याला पत्रकार म्हणून कळतं. पण अजित पवारांच्या बाबतीत आपण हे म्हणू शकत नाही कारण खरंही जर विकास कामांचं जर त्यांना मनापासून म्हणजे एखाद्याचं हृदयापासून म्हणजे अजित पवारांचेच बारामतीतले किंवा पुण्यातले अनेक व्हिडिओ बघितले की रात्री 11 वाजता 12 वाजता ते कामाच्या ठिकाणी जाऊन कुठलाही कॅनवाय नाही, फोटो सेशन नव्हतं, फोटो सेशन मनापासून करणार मनापासून. म्हणून आज प्रत्येकाची भावना आहे. आज विलास आज खरं तर पत्रकार हा फील्डवर असताना त्याला भावनिक हे नसतं, पण आज असा एकही पत्रकार नसेल मला वाटतं की ज्याच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने पाणी आलं नसेल. कारण म्हणजे खऱ्या अर्थाने त्या माणसाने त्याच्या कामामुळे जी ओळख केली होती ती सर्वांना एक आवड होती, त्या व्यक्ती महत्वाची. मला वाटतं सर सुद्धा त्याचे साक्षीदार आहेत. पत्रकार म्हणून आम्ही प्रत्येक वेळी अनेक त्यांच्या भूमिकांच्या बद्दल मंदार सर आपण प्रश्न उपस्थित केले, टीकाही केली, म्हणजे पार्थ पवारांच्या बद्दल असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्यावर, पण कधीही त्यांनी त्याचा राग मनात धरलेला नाही किंवा कधी त्याच्याबद्दलचं खळखळ केली नाही. इतका उमदेपणाने टीका घेणारा हा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण अजितदादांना ओळखायचो आणि तुम्ही प्रत्यक्ष भेटल्यानंतर सुद्धा कधी त्यांनी त्याच्याबद्दलचं हे केलं नाही. पत्रकाराची सुद्धा एक नातं निर्माण झालं दादांच्या सोबत आणि माझ्या सहकारी आहेत वैभवने राजकारणातले अनेक वर्ष दादांच्या सोबत पत्रकारिता केली, म्हणजे दादांचं राजकारण आणि वैभवची पत्रकारिता ही सोबत होती. वैभवचं एक वेगळं नातं सुद्धा होतं, अधिकार होता, भांडणं होतं अजितदादांच्या सोबत हक्काचं की आम्हाला मुलाखत देण्यापासून अनेक गोष्टी, आणि राजकारणाच्या पलीकडचं एक पत्रकार म्हणून सुद्धा एक वेगळं नातं सुद्धा होतं. वैभव, ही वैयक्तिक सुद्धा एक मोठी जखम आहे. ही वैयक्तिक जखम सुद्धा आहे. वैयक्तिक भावनांना याने फार मोठा आघात तर बसतोच, मात्र या सगळ्यापेक्षा एक मोठं नुकसान झालंय. नेता तयार व्हायला जी साधारण 35 ते 40 वर्षाची प्रोसेस असते, आजच्या घडीला महाराष्ट्राचं नुकसान कुठल्या बाबतीमध्ये झालंय असं जर आपण विचारायला गेलं, या नेत्यांचे काही काही स्पेसिफिकेशन्स आहेत. देवेंद्र फडणवीसांचं ते जिथून आले ते सगळं UDCPRचं बॅक, शहरी नागरी
भागातून ते आलेले होते. अजित पवारांची जी जडणघडण झाली किंवा नेतृत्व म्हणून ते जिथून सुरुवात त्यांनी केलेली होती, स्वतः शेती करण्यापासून, दारे देण्यापासून, पोल्ट्री फार्म चालवण्यापासून, धारा काढण्यापासून अगदी अलीकडे म्हणजे या महापालिकेच्या निवडणुकीच्या अलीकडे मी जरा त्यांना सारखं वारंवार विनंती करत होतो की तुम्ही पत्रकारांशी ऑफ रेकॉर्ड बोलत नाही, डाफरता सारखं. या मुलांना तुमच्या एकूण वागण्याच्या, तुमच्या पर्सोना, ऑरा या सगळ्याचं फार कौतुक वाटतं, आकर्षण आहे. तुम्ही या मुलांशी बोललं पाहिजे. महाराष्ट्राच्या बऱ्याच ग्रामीण भागातून आलेली मुलं पुण्यामध्ये पत्रकारिता करतात, त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारल्या पाहिजेत. त्यानंतर बरेच 2-3 गेट टुगेदर अजितदादांनी केले, ज्याच्यामध्ये सगळ्यांशी बोलले, म्हणजे पांडुरंग सुद्धा पुण्यातल्या सगळ्या पत्रकारांबरोबर, आणि इतक्या दिलखुलास गप्पा मारल्या. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या शिक्षणापासून, त्यांच्या जडणघडणीपासून, त्यांच्यावरती कशा कशाचा परिणाम झालाय, अगदी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावरती काय परिस्थिती उद्भवलेली होती, तिथपासून ते आतापर्यंतचा प्रवास, कुटुंबामध्ये कुणावरती काय जबाबदारी आहे, काय जबाबदारी नाहीये, भविष्यात ते त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कुणाला बघतात, अशा अनेक गोष्टी त्यांनी खासगीमध्ये सांगितल्या, कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितल्या. त्यांच्यावर म्हणजे त्यांच्याबद्दल प्रेम, जिव्हाळा वाटावं याचं एकमेव कारण हे नव्हतं, अशी अनेक कारणं होती ज्यामुळे त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा जो आहे तो प्रचंड होता. आणि मग ह्या सगळ्या घटनेनंतर एक असा उमाळा दाटून येतो अचानक की मग तुम्हाला बोलता येत नाही, काही सांगता येत नाही. सकाळी ही घटना घडल्यानंतरची जी परिस्थिती होती, आमच्यासारख्या अनेक रिपोर्टर्स आहेत ज्यांना स्वतःला हे कळल्यानंतर, दादा गेलेत हे कळल्यानंतर स्वतःला रिगेन करायला किमान 10 ते 15 मिनिटं मला स्वतःला गेलेली होती की असं काही घडलं असेल. अत्यंत दुर्दैवी. आणि विजय चोरमारे सर, ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. चोरमारे सर, गेली अनेक दशकं तुम्ही अजितदादांचं हे सगळं राजकारण पाहिलंय, पवार साहेबांचं राजकारण पाहिलंय, पण जे स्थित्यंतर आता या अचानक घडलेल्या घडामोडीमुळे आले, त्या स्थित्यंतराकडे तुम्ही कसं पाहता? आणि हे केवळ पवार कुटुंबाचं नुकसान आहे, हे केवळ बारामतीचं नुकसान आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट आहे? विलास, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अजितदादा पवार गेल्यामुळे जे नुकसान झाले त्याची खरं तर मी ज्यावेळी त्याचा विचार करतो तो एक लक्षात येतं की महाराष्ट्राच्या राजकारणातला एक रॅशनल आणि प्रोग्रेसिव्ह लीडर गेलाय. मेनस्ट्रीम राजकारणात रॅशनल लीडर 2 ते 3 लीडर मी नेहमी यापूर्वी सांगितलं होतं, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे मेनस्ट्रीम राजकारणातले महाराष्ट्रातले 3च प्रोग्रेसिव्ह आणि रॅशनल लीडर आहेत. तर त्यातला ऍक्टिव्ह असलेले एकमेव अजित पवार होते. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ऍक्टिव्ह असले तरी ते एकूण रूढार्थानं राजकारणात तेवढे सक्रिय नाहीत, आणि शरद पवार आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीत एक रॅशनल लीडर अचानक जाणं, यामुळे महाराष्ट्राचं काय नुकसान होऊ शकतं याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे ते भारतीय जनता पक्षासोबत गेले, त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली, पण तिथं जाऊन त्यांनी फुले शाहू आंबेडकरांची भूमिका सोडली नाही. ज्यावेळी तिथं सत्तेत असलेले नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हिंदू मुस्लिम संघर्षाच्या वेळी तिथं हिंदुत्वाची भूमिका मांडत होते, त्यावेळी अजित पवार अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने ठामपणे उभे राहत होते. इथं येऊन योगी आदित्यनाथ बटेंगे तो कटेंगे म्हणत होते, त्यावेळी हे चुकीचं आहे असं ठामपणे ठणकावून सांगणारे अजित पवार होते. तर हे आपल्याला त्यांचं वैशिष्ट्य लक्षात घ्यायला पाहिजे. भारतीय जनता पक्षासोबत गेले तरी ते ज्या वैचारिक मुशीतून तयार झाले ते यशवंतराव चव्हाणांचे संस्कार, आणखी शरद पवारांच्या ती लाईन, पुरोगामी महाराष्ट्राची लाईन त्यांनी कधी सोडली नाही. आणि असा एक मेनस्ट्रीम मधला नेता जाणं, यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होतंय त्याची आपण कल्पना करू शकत नाही. आता मुद्दा येतो हे जो महाराष्ट्र टर्निंग पॉईंट आहे, म्हणजे पवार कुटुंबियांचं नुकसान झालंय, पण त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या, त्यांना मानणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोरकं झाल्यासारखं वाटत असेल. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षातले सुद्धा हजारो कार्यकर्ते असतील जे अजितदादांच्यावर ना मानत होते किंवा त्यांच्याकडं, म्हणजे तो सत्तेत असल्यामुळे तो त्यांचा एक आधार महत्वाचा होता. म्हणजे मला हे राजकीय कार्यकर्त्यांच्या पलीकडे जावं, मी त्यांचे अनेक जनता दरबार बघितलेले आहेत, तिथं कुठून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली परिचित नसलेली लोक यायची, अत्यंत घरगुती प्रश्नांपासून, गावातल्या सरकारी तक्रारीपासून जिल्हा पातळीवरच्या गोष्टीपर्यंत तिथं अजितदादा त्या क्षणी जागेवर संबंधिताला फोन लावून संबंधिताशी बोलून लोकांच्या तिथं ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मला वाटतं हा जो एक सामान्य माणसाचा आधार होता, मास लीडर होता, यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे.
आणि नक्की. हे आता मग ही पोकळी भरून येणं नजीकच्या म्हणजे तशी पोकळी भरून येत नसते. हे आपण पोकळी भरून येणार नाही वगैरे ही जी फार गुळगुळीत वाक्य झाली, पण ही खऱ्या अर्थानं ही पोकळी भरून येणं खूप कठीण आहे असं मला वाटतं. नक्की विजय, पण याबरोबर तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीनं एक लोकनेता म्हणून अजित पवारांची ओळख आहे, ज्या पद्धतीनं अजित पवार हे स्वतः वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं घडत गेले आणि ते घडणं आपण त्यांचं बघितलेलं आहे, त्याबरोबरीनं शरद पवार यांचा एक प्रचंड मोठा पगडा त्यांच्या राजकारणावरती, अजितदादांच्या नुसतं राजकारणावरती नाही तर त्यांच्या एकूण त्यांच्या जगण्यावरती सुद्धा होता. त्यांचे म्हणजे वेळ पाळणं, सकाळी उठून लवकरात लवकर कामाचा निपटारा करणं आणि मग अगदी उशिरापर्यंत काम करत राहणं आणि सातत्यानं पुढची कामं बघत राहणं. आत्ताच ज्या पद्धतीनं त्यांना अपयश म्हटलं तर तत्कालीन त्या पद्धतीचं जे आलं होतं निवडणुकांमध्ये, त्यानंतर सुद्धा अजितदादा पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून उमेदीनं कामाला लागलेलेच होते. तर हे सगळं जे एक व्यक्तिमत्व घडतं, त्या पद्धतीचा नेता नसणं येणाऱ्या काळामध्ये आणि खास करून जी परंपरा तुम्ही सांगितली, ज्या परंपरेतनं अजितदादा समोर येऊन उभे ठाकलेले होते, आज त्या परंपरेचं प्रतिनिधित्व करणारा नेता म्हणून आता इथून पुढे कोणाकडे पाहिलं जाईल? कारण अजित पवार यांचं नसणं आणि त्या परंपरेला तिथे प्रतिनिधित्व नसणं हे सुद्धा एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक तोल जो आहे तो जाण्याचं लक्षण असणार आहे. मंदारजी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. खरं तर तुम्ही आता जे विचारलं की अजितदादांची परंपरा कोण पुढे चालेल, ते नाही. आता त्या तोलामोलाचा माणूस या राजकारणाच्या लाईनमध्ये नाही. म्हणजे आता त्यांच्या पक्षाचाच विचार केला तर त्यांच्या पक्षातले नेते माहीत असलेले, महाराष्ट्राला माहीत असलेले छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पण हे मास लीडर नाहीत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला अपील होईल असं त्यांचं व्यक्तिमत्व नाही, किंवा त्यांचा पक्ष सुद्धा किंबहुना अजित पवार हे एकखांबी तंबू होता त्यांचा पक्ष सुद्धा. त्यामुळं ती जी पोकळी आहे, आता पुढचं राजकारण खूप कठीण जाणार आहे. म्हणजे अजित पवार हे आता सत्तेत असले तरी नजीकच्या काळात ते महाराष्ट्रातले विरोधी पक्षाची एक मोठी स्पेस भरून काढण्याची क्षमता त्यांच्यात होती. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाच्या विरोधात एक नंतरच्या काळात एक विरोधी पक्षाची स्पेस भरून काढण्याची क्षमता असलेला नेता होता अजित पवार. आणि आपल्याला माहिती आहे सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आपण बघितली तर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे याच्या पलीकडे आपल्याला राज्यभर चांदा ते बांधा अपील असलेले नेते फार कमी आढळतात. अजित पवार त्या रेंज मधले नेते होते अलीकडच्या काळात. म्हणजे गेल्या 4 दशकात त्यांनी तुम्ही जे उल्लेख केला की चढ उतारांचा त्यांच्या आयुष्यातले अनेक टप्पे, त्या टप्प्यातून अनेक प्रहार सहन करून, अनेक घाव सहन करून, म्हणजे 2 ते 3 प्रसंग आपण त्याचे उल्लेख न करता येईल, आपण सांगू शकतो की 2 ते 3 प्रसंग त्यांचं राजकीय आयुष्य, व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीचे होते. पण त्यातनं 2 पावलं मागं जाऊन त्यांनी ती परिस्थितीचा धीरोदात्तपणे सामना करून ते पुन्हा उभे राहिले होते आणि पुन्हा दिमाखानं आपलं राजकारण त्याच तोलामोलानं पुन्हा सुरू केले होते. म्हणजे ते ज्या पद्धतीनं त्यांची कोंडी करणे, म्हणजे परत मी दुसरं सांगतो, मराठीतल्या माध्यमांनी अजितदादा पवारांच्यावर सगळ्या माध्यमांनी सातत्याने अन्याय केलेला आहे. म्हणजे कोविड काळात अजितदादांनी जे काम केलं तर देशात त्या तोलामोलाचं काम कुणीही केलं नाही. म्हणजे आपण केरळच्या आरोग्यमंत्री के शैलजांचा उल्लेख करतो, पण त्यांच्या अनेक पटींनी जास्त काम अजितदादांनी कोविडच्या काळात केलं होतं. पण त्यांना त्या तुलनेनं त्या कौतुक त्यांच्या वाट्याला कधीच त्यांच्या समकालीन अन्य नेत्यांच्या वाट्याला जे आलं ते आलं नाही, त्यांची दखल घेतली नाही. अजितदादा हे सातत्यानं म्हणजे एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एक टीका, म्हणजे त्यांच्याबद्दल फार सकारात्मक गोष्टींची किंवा त्यांच्या ते धडाडीचे आहेत, सकाळी लवकर उठतात, कामं करतात, एवढ्या गोष्टी होत्या. पण त्यांनी केलेली कामं, त्यांनी घेतलेले निर्णय याच्या संदर्भात फारशी चर्चा कधी झाली. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रत्नागिरी जिल्ह्यातलं कुडप नावाचं एक धरण होतं. म्हणजे एखादा नेता निर्णय घेताना त्याची धडाडी काय असते, तर त्या कुडप धरणासाठी ते धरणाचं काम चालू असताना लाभ क्षेत्रातल्या लोकांनी, तिथनं जे विस्थापित होणारे लोक आहेत त्यांना जमिनी देण्याचा विषय होता. हे सुरुवातीला ठरलं होतं, पण एका टप्प्यावर त्या लाभ क्षेत्रातले लोक ह्या विस्थापितांना जमिनी द्यायला तयार नव्हते. त्यासाठी त्या जमिनी मिळण्यासाठी संघर्ष करणाऱ्या चळवळीच्या लोकांच्या बरोबर मंत्रालयात त्यांची मिटिंग झाली. ते लोकांशी बोलले, त्यांच्या लक्षात आलं की हे लोक जमिनी द्यायला तयार नाहीत. मंत्रालयातली मिटिंग संपल्यानंतर अजितदादांनी हेलिकॉप्टर घेतलं आणि हेलिकॉप्टर करून धरणाच्या जागेवर गेले आणि तिथं त्यांनी जाहीर केलं की कुडप धरण मी रद्द करतोय.
म्हणजे बैठक झाल्यानंतर तासाभराच्या आत धरण रद्द करण्याची घोषणा, म्हणजे एवढी धडाडी, म्हणजे आपण देशाच्या पातळीवर सुद्धा असलं उदाहरण सापडणार नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी पुण्यातला लाल महालातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा कापून काढला, ते पुण्याचे पालकमंत्री असताना, आणि महाराष्ट्रातला एक खूप असा संवेदनशील विषय होता, पण त्या प्रश्नाचा त्यांनी निकाल लावला. हे बघितलं की काय धडाडीचा नेता होता. हे आपल्याला म्हणजे धडाडीच्या बाबतीत उल्लेख केला तर शरद पवारांचे अनेक पावलं ते पुढे होते. एक आणखीन आपल्यासोबत संजय औटी आहेत, ज्येष्ठ पत्रकार. संजय औटी, तुमचं सुद्धा यामध्ये मत महत्त्वाचं आहे, अशासाठी तुम्ही सुद्धा अत्यंत जवळ तुम्ही पाहिलेलं आहे अजित पवार यांची कारकीर्द, आणि त्यातलाही सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आता आहे की आत्ताच्या ह्या काळामध्ये पत्रकारांच्या बरोबर असलेलं एक जो नेहमीचा संबंध असतो, आणि त्याबरोबरीनं जी टीका होत असते, नेते म्हणून ती टीका स्वतःवरती ती घेणं, त्यानंतर त्यांच्याशी तेवढाच सौहार्दाचा संबंधसुद्धा ठेवणं, आणि तितका तो एक ज्याला आपण म्हणतो की दिलदारी होती त्यांच्याकडे त्या पद्धतीचं एक मोठं मन होतं. आणि टीका केलेली असूनसुद्धा, त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या बातम्या लावलेल्या असूनसुद्धा अजितदादांनी प्रत्यक्षात कधी अशा प्रकारची कटुता बाळगल्याचं किमान मला तरी अनुभव आला नाही. तुम्हाला काय वाटतं अजितदादांच्या या सगळ्या व्यक्तिमत्वाबद्दल? बंदर अगदी खरं आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, म्हणजे अजित पवारांचं जाणं हे अनेक अर्थांनी फारच त्रासदायक आहे, आणि ही पोकळी अजिबात भरून निघणारच नाहीये. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मुळामध्ये काय, यशवंतराव चव्हाणांचं जे स्कूल आहे, त्या यशवंतराव चव्हाणांच्या स्कूलचा हा शेवटचा विद्यार्थी आहे. दुसरं असं आहे की लोकनेता, मास लीडर नावाची गोष्ट आता संपत चाललेली आहे. म्हणजे आता काय, सर्वे करणारे एजन्सी सर्वे करतात, आणि मीडिया आणि इमेज मेकिंग कंपन्या ठरवतात की नेता कोण. अशा वेळी माणसातनं उगवलेला, माणसातनं आलेला, मातीतून आलेला ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय नेता ही अजित पवारांची खरी ओळख आहे. आणि मला वाटत नाही की आता अजित पवारांशिवाय असा ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय नेता आणखी कोणी असेल. त्यामुळे असा लोकनेता जाणं ही सगळ्यात अतिशय वाईट गोष्ट, हा पहिला मुद्दा. दुसरं असं आहे की मी असं परवाच म्हटलं होतं की एखादा माणूस नसतो तेव्हा नक्की काय घडतं, असं म्हणून एका वेगळ्या संदर्भात लिहित होतो. आणि आज मला असं वाटलं की अरे अजित पवार नाहीतच, तर अजित पवार नाहीत म्हणजे काय घडणार आहे. मला असं दिसतं मंदार, एक तर मी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये राजकारणाचा चेहरा एवढा उग्र झाला, एवढा विखारी झाला. अजित पवारने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल, किंवा त्यांचं मोठं यश काय असेल, अजित पवारांनी हा चेहरा आश्वासक केला, हा चेहरा खिलाडू केला, हसरा केला. हे त्यांचं फार मोठं यश आहे. ते नर्म विनोद करायचे, छान पद्धतीने लोकांशी बोलायचे, गप्पा मारायचे, हा दुसरा भाग आहे. तिसरं असं आहे की आपण लोकांना उत्तरदायी आहोत. एक लक्षात, यशवंतराव चव्हाणांचं स्कूल काय होतं, यशवंतराव चव्हाणांचं स्कूल असं होतं की राजकारणामध्ये कुस्ती होणार, आपण कुस्तीमध्ये खेळणार सुद्धा, डाव करणार, प्रतिडाव करणार, पण जो कोणी हरेल किंवा जो कोणी विजयी होईल हे दोघंही दुसऱ्या दिवसापासून लोकांसाठी काम करत राहणार, आणि सगळे बाकीचे मतभेद आपण विसरून संवादी असणार. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य यशवंतराव चव्हाण स्कूलचं होतं. मला असं वाटतं की हे स्कूल आता संपत चाललंय. आता लोकांचा जो ज्या प्रकारचा विखार वगैरे सगळं सुरू आहे, अजित पवार हे अत्यंत संवादी होते, आणि ठीक आहे, हरलो जिंकलो तरी आपण काम करत राहिलं पाहिजे. याचे कारण आहे म्हणतात. म्हणजे अजित पवार हे राजकारणामध्ये आले 1982 मध्ये. बारामती तालुक्यात त्यांनी राजकारणाला सुरुवात केली, आणि तेव्हा प्रामुख्याने जिल्हा सहकारी बँकेचं राजकारण, दूध संघाचं राजकारण, सहकाराचं राजकारण असं सगळं त्यांनी केलं. आणि 1991 त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक लढवली. नंतर मग शरद पवारांना केंद्रामध्ये जायचं होतं, त्यांनी राजीनामा दिला, आणि मग ते विधानसभेमध्ये आमदार झाले पहिल्यांदा. पण मजा बघा, 1992 साधारणपणे 91 अजित पवार हे राजकारणामध्ये तशा अर्थानं मुख्य प्रवास झाले. आणि 1991 हा कालखंड फार महत्वाचा आहे. डॉक्टर मनमोहन सिंग इथे अर्थमंत्री होते, आणि मनमोहन सिंगांनी उदारीकरणाला वाट करून देणारं अर्थसंकल्प जाहीर केला होता. जागतिकीकरण आणि शहरीकरण, उदारीकरण हे सगळं सुरू होतं, आणि त्याच कालावधीमध्ये अजित पवार आले. अजित पवारांचं वेगळेपण असं आहे की अजित पवार हे संधी काळातले नेते आहेत, ज्याला ट्रान्झिशन म्हणतात. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातून जी मूल्य घेऊन जे राजकारण पुढे आलं होतं, ते राजकारण पण त्यांना माहिती आहे. 1991 नंतर जागतिकीकरणानंतर राजकारण कसं बदलत गेलं ते पण त्यांनी बघितलं. आणि आता अगदी सोशल मीडिया आणि सगळ्याच्या प्रभावानंतर ज्या प्रकारचं व्यावसायिकीकरण झालं तेही त्यांनी बघितलं. या सगळ्या राजकारणाचं एकत्रीकरण करत, पण त्यांना माहिती होतं, नरेश अरोरा वगैरे असतील, बाकी इमेज मेकिंग सगळं असेल, पण तरी सुद्धा मला लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना मी उत्तरदायी. हाच एक अतिशय महत्वाचा मुद्दा वाटतो. राजकीय पटलावर त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्याच्याबद्दलची निश्चितपणे टीका होत असते, पण जे राजकारण आज बदललेलं आहे, प्रादेशिक पक्षांची जी अवस्था झालेली आहे, सर्व्हायव्हलचा त्यांचा प्रश्न आहे. म्हणूनच मी इथल्या काही पत्रकारांना विचारणार आहे,
अजित पवार यांनी ज्या राजकीय वेगवेगळ्या भूमिका घेतल्या त्यानंतर त्याच्या पाठीशी ही भूमिका होती का की या सगळ्या प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपण सर्व्हायव्हल केलं पाहिजे, विचारधारे थोडी बाजूला राहिली तरी हरकत नाही, पण सर्व्हायव्हल प्रादेशिक पक्षांचं महत्व. नक्कीच दादांची ती नक्कीच भूमिका होती, त्यात अजिबात कसल्याही प्रकारचं दुमत नाही. दादांना नेहमी असं वाटायचं की प्रादेशिक पक्ष हे मोठे झाले पाहिजेत. प्रादेशिक पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला असेल किंवा नेत्याला असेल आपल्याला न्याय देता आला पाहिजे आणि त्या दृष्टीने दादा नेहमी आग्रही असतात. त्या अनेक कार्यकर्त्यांना मोठी मोठी पदं देत होते, ज्यांचे सामान्य कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम दादा करत होते. ते दादा गेल्यामुळे खऱ्या अर्थानं राज्याचं नुकसान झालेच आहे, पण आमच्या पुणे जिल्ह्याचं आणि इंदापूर, बारामती तसेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. बारामतीमध्ये पाहिलं तर बारामतीचा विकास पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की दादांची कामं आणि दादांचा जो विकास आहे तो अतिशय एक नंबर होता. आणि हा दादाच्या या दुःखद घटनेनं पूर्ण बारामती नाही पूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाच्या डोंगर कोसळलेला आहे आणि दादा पुन्हा येतील असं प्रत्येकाला वाटतं की घटना खरी नाही का काय अशा प्रकारचं ती भावना आहे. पण मंदार सर, आपण एका गोष्टीबद्दल बोलूया. मला वाटतं सगळे मान्यवर पाहुणे पण त्याच्याबद्दल बोलतील. मला तुमचं मत हवं आहे मंदार सर याबद्दलचं की अजित पवार यांनी जी राजकीय भूमिका घेतली त्या राजकीय भूमिकेमध्ये इतर पक्षांची जर तुलना केली तर त्यांनी भाजपच्या सोबत तात्विक काहीशी तडजोड करून आपल्या अस्तित्व कायम टिकवण्याची जी भूमिका त्यांनी घेतली, प्रॅक्टिकल पॉलिटिक्सची जी त्यांनी भूमिका घेतली त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, नक्की त्या वेळच्या तडजोडी म्हणता येतील विलास, त्या राजकीय तडजोडी असतील आणि त्या राजकीय तडजोडी निश्चित अजितदादा यांनी केलेल्या आहेत. त्यांना अनेक प्रकारे खिंडीत पकडल्याचं आपल्याला माहिती आहे. अनेक प्रकारे समोरून त्यांच्यावरती कशा प्रकारे दबाव आणले गेले तेही आपल्याला माहिती आहे. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अजित पवार हे एवढे उमदे राजकारणी होते की त्यांनी त्यांचं स्वत्व त्या अर्थाने जपून सुद्धा एका अतिशय विभिन्न अशा विचारधारेच्या बरोबर स्वतःचं राजकीय अस्तित्व जमवून घेणं हा सुद्धा खूप मोठा प्रयोग होता एक प्रकारे, असं म्हणायला हरकत नाही आहे. हा प्रयोग नुसता प्रयोग नव्हता तर त्यांनी तो चांगल्या प्रकारे आत्मसात केला होता. त्यांची गरज ही सर्वाधिक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरती त्यांनी सातत्यानं म्हटलेलं की माझा दिलदार आणि जवळचा मित्र गेला. त्याचा अर्थ असा होता की देवेंद्र फडणवीस यांना एक अजित पवार माणूस म्हणून, राजकारणी तर ते होतेच पण त्यावरून माणूस म्हणून सुद्धा तेवढेच ते विश्वासाचे वाटत होते स्वतःच्या सोबत राजकारण करत असताना. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी घेतलेले जे निर्णय असतील ते निर्णय कदाचित तात्कालिक निर्णय असावेत असं मला वाटतं. कालांतराने त्या निर्णयामध्ये काही बदल घडवू शकले असते, कदाचित नजीकच्या काळात झाले असते. कारण अलीकडच्या काळात जी चर्चा सुरू झाली होती की पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे, या खास करून ज्या निवडणुकांच्या प्रचारासाठी ते चालले होते, आज सकाळी जे तिकडे गेले होते त्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या होत्या. वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. कदाचित पुढच्या 10-15 दिवसामध्ये आपल्याला कळलं सुद्धा असतं की खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचा जो परिवार आहे, राजकीय परिवार जो आहे तो एकत्र येणार आहे. त्या अर्थाने अजित पवार यांनी ती जी एक जी लवचिकता जी आहे, ती कसरत करण्याची क्षमता जी आहे राजकारणामधली, ती दाखवली होती असं मला वाटतं. हां, निश्चितच. मला तेच विचारायचं आहे आता आवटे सर, खरं तर अजित पवारांच्या निर्णयामुळे निश्चितपणे कुटुंबामध्ये काहीसं अंतर पडलेलं होतं, पण अजित पवारांच्या पुढाकारामुळेच दोन कुटुंब एकत्र आले, त्यांनी 2 पावलं पुढे टाकली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींच्या बद्दल बोलताना, पवार साहेबांच्या बद्दल बोलताना कधीही त्यांनी त्या गोष्टी ज्या राजकीय होतात त्या केलेल्या नव्हत्या, ते पथ्य पाळलेली होती. आणि आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा घड्याळाचा प्रचार करण्यापर्यंत हे 2 पक्ष एकत्र आलेले होते. म्हणजे आता एका चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक ते लढवत आहेत. अशा वेळी जेव्हा शरद पवार यांचं वय होणं आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार यांची झालेली ही एक्झिट, म्हणजे आपण म्हणू की प्रधान जो आहे या पटावरचा तो प्रधान बाजूला लावलाय. या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतं, कुटुंबाच्या आणि पक्षाच्या पातळीवरची पुढची लढाई काय असेल? एक वाटतं त्यावेळी आपण जरा सावकाश बोलूया, कारण काय की हा शोक इतका अनावर झालेला आहे की आता सध्या किंवा त्यांचं मूल्यमापन जरा नीटपणे केलं पाहिजे. फार काही करायची गरज नाहीये. पण मला विलास असं वाटतं ना, मुळामध्ये अजित पवार हा नो नॉनसेन्स पॉलिटिशियन आहे. नो नॉनसेन्स म्हणजे तुम्ही बघा, अजित पवारांची कुठलंही भाषण काढून, अजित पवारांनी कधीही जातीय विधान केलं नाही, अजित पवारांनी कधीही धार्मिक विधान केलं नाही,
कधीही धर्मांधता वाढेल, जातीय ताण वाढेल, अशा प्रकारचं कधीही विधान नाही. अजित पवार कायम बोलत गेले, कामं करू शकतात. मगाशी मी तो मुद्दा सांगत होतो की शेती सहकाराची सगळी पार्श्वभूमी आणि तरीही पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर या दोन विकासाच्या अनुषंगाने जे अजित पवारांनी केलं आहे, म्हणजे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की मुळामध्ये अजित पवारांनी ज्या प्रकारे पिंपरी चिंचवड नावाच्या शहराचा जो काही विकास आहे, विरोधक सुद्धा ते मान्य करतात की हे शहर उभं राहील ते केवळ आणि केवळ अजित पवारांच्या द्रष्टेपणामुळे, अजित पवारांच्या व्हिजनमुळे. पुणे शहरामध्ये सुद्धा कामाच्या अनुषंगानं अखंड बोलणं जे आहे तो मुद्दा कामाच. मला हे सांगा, असा कुठला नेता आहे हो जो जातीचा विचार जातीचा उल्लेख करत नाही, धर्माचं राजकारण करत नाही, अर्ध्या रात्री सुद्धा तुम्ही फक्त सांगितलं लगेच तत्पर आहे, कामाच्या अनुषंगानं तत्पर आहे, जे म्हणेल ते करतो आहे, तडफ आहे, धडाका आहे, महाराष्ट्राचा पूर्ण आवाक आहे, प्रशासनावर पूर्णपणे पकड आहे, सगळ्या लहान सहान गोष्टींची इत्यंभूत माहिती आहे. हे सगळं करणारा म्हणजे एक लक्षात घ्या, मला असं वाटतं की अजित पवार हे ट्रू स्टेट्समन. खरा स्टेट्समन कसा असावा तो अजित पवारांसारखा असावा. संसदीय सगळी शिस्त, दरम्यानच्या काळामध्ये एवढ्या गोष्टी घडल्या, पण संसदीय शिस्त लक्षात घ्या. मुख्यमंत्री बदलले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, डीसीएम मात्र अजित पवारच. पण सगळं असताना पण जो एक डेकोरम असतो, संसदीय शिस्त असते, त्या सगळ्या शिस्तीमध्ये काम करत आणि फायलीचे गुंते कसे सोडवायचे आणि ते कामाला कसे लावायचे हे सगळं कळणार, ही सगळी समज असणं, हे जे आहे ना विलास, मला असं वाटतं की अजित पवारांचं हे प्रचंड मोठेपण आहे. हा एक मुद्दा आहे. आता तुम्ही जो विचारता अजून एक गुण दादांचा, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोललो नाही, मला वाटतं त्याच्याबद्दल मला बरा करंदीकर सरांना विचारायचं आहे. सर, काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रचंड महाराष्ट्रात व्हायरल झाला होता. एक सामान्य एक कार्यकर्ता असतो, तो कार्यकर्ता येऊन घरातले कौटुंबिक वाद सांगतो. त्याच्या भावाची बायको कोणासोबत तरी लव्ह मॅरेज करून पळून गेली आणि ते अजयदादा इतके शांतपणे त्याला ऐकतात, बाजूला पियला बोलून घेतात आणि त्याचं काय म्हणणं आहे, त्याच्या घरातला तो अंतर्गत प्रश्न काय आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं, हे ज्या पद्धतीने ते बघतायत, म्हणजे आपण तो व्हिडिओ बघितल्यानंतर वाटतं की किती पेशन्स आहे त्यांच्याकडे. आणि दुसरी एक गोष्ट करंदीकर साहेब, लिस्नर म्हणजे जनता दरबार असेल किंवा अनेक ठिकाणी असेल, एक लिस्नर, चांगल्या प्रकारचा लिस्नर असणं हा त्यांचा एक चांगला नेता म्हणून गुण होता का? 100%. मी जे मगाशी पण म्हटलं की मला अजित पवारांमधल्या राजकारण्यापेक्षा त्यांच्यातला माणूस कायम भावत राहिला आणि तो माणूस भावला याचं मुख्य कारण तेच होतं की ही इज अ व्हेरी गुड लिस्नर, ही वॉज अ पेशंट लिस्नर रादर. ते समोरच्या माणसाचं म्हणणं ऐकणं, ते ग्रास्प करणं आणि त्याच्यावर तिथल्या तिथे निर्णय घेणं, ही क्षमता खूप कमी राजकारणी लोकांमध्ये असते. त्यातले अजित पवार हे एक अग्रगण्य होते असं म्हणायला पाहिजे. एक. नंबर 2, अजित पवारांनी जे काही निर्णय, म्हणजे ते माणूस म्हणून असतील, राजकारणी, कन्व्हिक्शननी, त्यांचा एक स्वतःचा दृढ निश्चय होता त्याच्यामध्ये की त्याच्यापासून ते कधी हटले नाहीत. म्हणजे कृष्णा खोऱ्याचं काम असू दे, त्याच्यानंतर त्यांच्यावर भले आरोप झाले, जलसंपदाचे आरोप झाले, किंवा अगदी आता भाजपबरोबर जाणं, किंवा मराठा आरक्षण असू दे, किंवा भाजपच्या हिंदुत्वाची घेतलेली एकूण भूमिका असू दे, या सगळ्यामध्येही ते स्वतःच्या भूमिकेपासनं त्यांनी जी एकदा भूमिका घेतली त्याच्यावर ते ठाम राहिले, ते तसूभरही डळले नाहीत आणि त्यांच्या कुठल्याही त्या भूमिकेबद्दल त्यांनी कधीही अपराधी भाव स्वतःमध्ये ठेवला नाही. माणूस म्हणून कदाचित तोच गुण त्यांना कायम उपयोगी पडला. त्यामुळे अगदी तळातल्या कार्यकर्त्याशी सुद्धा ते पटकन जोडले जायचे आणि त्याचं म्हणणं ऐकून. आणि अजित पवारांमधला जो सगळ्यात मोठा गुण होता की होणार नाही हे तोंडावर सांगण्याची हिंमत असलेला माणूस होता. त्याला समोरच्याला क्षणभर वाईट वाटेल, पण त्याचे 4 वेळा खेपा घालण्याचे श्रम, इतकी सरळ साधी भावना होती त्यांची. त्यामुळे अजित पवारांनी काम होणार नाही म्हटलं तर ते काम होणार नाही, आणि अजित पवारांनी जर ते काम होईल म्हटलं तर ते 100% होणार. आणि त्यासाठी अजित पवार आकाश पाताळ एक करणार. हे एक समोरच्या माणसाला जो विश्वास होता ना, तो त्या पेशंट लिस्निंग मधनं, त्यांच्या एकूण अप्रोच मधनं आलेला होता असं मला वाटतं. हा, निश्चित. आणि विजय चोरमारे सर, एका मुद्द्याबद्दल तुमचं मत हवं आहे. हा, विजय चोरमारे सर, आवाज येतोय? येतोय. चोरमारे सर, मुद्दा असा आहे की आता या 2 कुटुंबांना, 2 पक्षांना एकत्र आणण्याच्या संदर्भातला पुढाकार हा अजित पवार यांनी घेतलेला होता, कारण ते घरातले कर्ते होते.
आज घरातला हा करता माणूस जेव्हा गेलेला आहे त्यानंतरची जी भूमिका आहे आता इथून पुढची, त्या भूमिकेच्या बद्दल त्याला कुठे खीळ बसेल असं तुम्हाला वाटतं का? कारण पुढाकार सगळा त्यांनी घेतला होता कुटुंब आणि पक्ष एकत्र आणण्याच्या संदर्भात. बरोबर आहे. महापालिका निवडणुकीपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीपासून विशेषतः म्हणजे सुरुवातीपासून शरद पवार यांनी आणि त्यांच्या पक्षाने सोबत यावं यासाठी ते आग्रह होते. नंतर मागे राहिल्यानंतर सुद्धा ते विलिनीकरण व्हावं यासाठी ते आग्रह होते. शरद पवारांनी या वयात फार धावपळ करू नये असं त्यांचं मत होतं. तो एक आंतरिक जिव्हाळा त्यांच्या बोलण्यातून सतत, व्यक्तिगत बोलण्यातून सतत जाणवत होता. आणि अलीकडच्या काळात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही लोक म्हणजे जे आधी रोहित पवार, अमोल कोल्हे ही जी मंडळी आधी वेगळी स्वतंत्रपणे काय फटकून राहत होती, ती सुद्धा आता एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. आणि ही मंडळी आता प्रचार एकत्र करत होती, पत्रकार परिषदा एकत्र घेत होते. आणि आता महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा ही सगळी मंडळी एकत्र आली होती. पण मला वाटतं आता ही प्रक्रिया पुढे लगेच जाईल असं मला वाटत नाही. कारण आता थोडी गुंतागुंत वाढलेली असेल. त्याचं कारण असं की आता पहिल्यांदा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा, त्या पक्षाला त्यांचा विधिमंडळ नेता निवडावा लागेल. तो विधिमंडळ नेता कोण असेल, त्याची मतं काय आहेत, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील. पण एक गोष्ट आहे की अजित पवारांच्या पक्षातल्या जे प्रमुख मंत्रिमंडळातले असलेले मंत्री सोडा, जे सत्तेसाठी आता भाजप सोबत गेलेले आहेत सगळे ते सोडा, पण त्या व्यतिरिक्त अजितदादांच्या सोबत गेलेला मोठा वर्ग आहे. त्या मोठ्या वर्गाचा सुद्धा त्या पक्षावर दबाव राहील. ज्या पद्धतीनं इकडं शरद पवारांच्या बरोबरच्या ह्याच्यात काही लोकांचं एकत्र विलिनीकरणाचं बाजूने जाण्याची भूमिका आहे, काही लोकांची भूमिकेच्या पातळीवर वेगळ्या आहेत. पण आता प्रश्न आहे तो शरद पवारांच्या भूमिकेचा. कारण शरद पवार त्यांच्यापासून वेगळं राहण्याचं कारण ते भारतीय जनता पक्षासोबत गेले हे आहेत, त्यांची ती भूमिका आहे. आता शरद पवारांची भूमिका नजीकच्या काळात काय राहते, किंवा मग दुसरा मुद्दा असा येतो की एप्रिलला शरद पवार यांची खासदारकीची राज्यसभेची मुदत संपते. त्यानंतर कदाचित शरद पवार हे सक्रिय राजकारणातून बाजूला होतील आणि त्यानंतर नव्या पिढीवर त्या संदर्भात निर्णय घेण्याचं सगळं सोपवतील असं मला वाटतं. त्यामुळे आता लगेच त्या संदर्भात काय हालचाली होतील असं वाटत नाही. कारण मूळ आयडिओलॉजी हा त्या दोन्हीच्यातला जो मुद्दा आहे त्याच्यावर संदर्भातलं काय होणार आणि आयडिओलॉजीचं काय होणार, म्हणजे त्यासाठी मुळात शरद पवार हे जास्त आग्रही आहेत. तर त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण एक गोष्ट सांगतो, आतापर्यंत कसं होतं, आतापर्यंत शरद पवार यांच्या पक्षातले लोक अजित पवार यांच्या पक्षात जाण्यासाठी इच्छुक होते. आता अजितदादांचं नेतृत्व नसल्यामुळं अजितदादांच्या पक्षातल्या लोकांचा, म्हणजे दुसऱ्या मुख्य नेते सोडा पण दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांचा ओढा हा शरद पवार यांच्या नेतृत्वाकडे पुन्हा जाण्याचा असू शकतो. मला वाटतं हा पेच कसा सुटतोय आणि या सगळ्या गोष्टी पुढे कशा जातात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून नक्की. आणि संजय औटी, पुन्हा हाच मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं शरद पवार, आज तुम्ही पाहिलं असेल स्वतः की स्वतः इतका ज्येष्ठ नेता आणि इतक्या मोठ्या धक्क्यातून ते ज्यावेळेला उतरले बारामतीच्या तिथल्या रनवेवरती आणि तिथनं त्यांनी ती जी चौकशी केली की नेमकं काय घडलं असावं, ते जे काही धैर्य एक प्रकारे आपण म्हणूया शरद पवार यांनी दाखवून तिथे एक प्रकारे असा पण एक आपल्याला संदेश दिलाय का की ते अजूनही तितकेच खंबीर आहेत, काही निर्णय जे बाकी असतील येणाऱ्या काळात तेच एकवटून घेतील. काही तुम्हाला असं वाटतं का की ही जी एक निर्णायकी अवस्था एक प्रकारे एका कर्त्या नेत्याची तिथनं निघून जाण्यामुळे झालेली आहे, ती निर्णायकी अवस्था येणाऱ्या काळात संपवण्यासाठी किंवा त्या अवस्थेचा काही ना काही एक लॉजिकल एंड आणण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार यांची काहीतरी एक भूमिका ठोस अशी भूमिका येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल? ते नंतर अगदी खरं आहे. म्हणजे मी शरद पवारांशी असंच गप्पा मारत होतो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही या वयात सुद्धा असे एवढे उत्साही आणि कसे काय आहात. तर ते मला म्हटले, संजय असं होतं की मी ज्या क्षणी असं ठरवतो की आता निवृत्त झालं पाहिजे, त्या क्षणी असं काहीतरी आव्हान उभं राहतं की मला असं वाटतं की नाही, मला आता थांबता कामाच नाही, मला उभंच राहायला पाहिजे. 2014 मध्ये हे झालं, 2019 मध्ये हे झालं, 2022 मध्ये हे झालं. तेव्हा सातत्यानं अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यामुळे शरद पवारांना उभंच राहावं लागलं. 2014 मध्ये त्यांनी ज्या प्रकारे भूमिका घेतली, त्या 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या अनुषंगाने ज्या प्रकारे भूमिका घेतली, 2022 मध्ये जेव्हा पक्ष फुटला तेव्हा ते ज्या प्रकारे उभे राहिले. त्यामुळे मला असं वाटतं की आता एक आहे की ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी विश्रांती घ्यावी, असं काही नियतीलाच मान्य नाहीये.
आणि त्यामुळे त्यांना पुन्हा उभं राहावं लागेल. ते शरद पवार निश्चितपणे उभे राहतील. आणि मगाशी विजय ज्याप्रमाणे सांगत होते, अगदी खरं आहे की शेवटी असं आहे की जेव्हा हा पक्ष फुटला आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा अर्थानं तो संघर्ष झाला, त्याच्यामध्ये मुद्दा आयडियोलॉजीचा होताच. आणि तरी सुद्धा बहुसंख्य जण अजित पवारांच्या सोबत गेले, जे शरद पवारांच्या सोबत राहिले, त्यांच्या मनात सुद्धा अजित पवारांच्या विषयी सद्भावना होत्या. ते आता एकत्रीकरणाच्या निमित्तानं आपल्या लक्षात आलं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आयडियोलॉजी हा एक वेगळा मुद्दा आहे. पण अजित पवारांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं, त्यांनी कार्यकर्त्यांना सांभाळलं, कार्यकर्त्यांना जपलं. आणि काय असतं माहितीये का, जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा आपत्तीकालीन एक खिडकी असते, ती खिडकी शोधावी लागते. आणि तेव्हा पटकन तिथे उडी मारून पहिल्यांदा त्या संकटापासून स्वतःला वाचवून हे महत्वाचं असतं. असे एस्केप प्लॅन जे असतात ते अजित पवार करत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनानं मुळात हळवे प्रेमळ असल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणं हे त्यांचं फार वैशिष्ट्य आहे. म्हणजे मला गंमत अशी वाटते की कारण की शरद पवारांचं बोट धरून अजित पवार राजकारणामध्ये आले, पण त्यांनी खरंय. शरद आणि पवारांपेक्षा त्याच मुद्द्याबद्दल आपल्याला संजय सर बोलायचं आहे. जेव्हा बारामतीमध्ये आलोय, पुण्यामध्ये फिरत होतो, तेव्हा एक गोष्ट जाणवली की कार्यकर्त्यांचं मोहोळ अंगावर घेऊन फिरणारा हा माणूस, म्हणजे कार्यकर्त्यांना बळ देणं काय असतं आणि कार्यकर्ता उभं करणं काय असतं हे अजित पवार यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे.